आज मी केसाला लावायचे तेल बनवून दाखवणार आहे। हे आता साधं तेल नाही, ह्या तेलामध्ये बऱ्याच वस्तू टाकणार आहे आणि ह्या वस्तू टाकल्यानंतर हे तेल लावल्यानंतर आपले केस काळे होतात आणि गळती थांबते। तर तुम्हाला मी सगळे टाकलेली वस्तू तेल दाखवणार आहे। बनवण्यासाठी मी तुम्हाला दाखवते। हे बघा 1 लिटरची हे खोबरेल तेल। आता ह्या तेलामध्ये जास्वंदीची फुलं पानं, हे बघा मेथीचे दाणे आणि हे आवळा कांदा आणि बघा हे कढीपत्ता, आपला गावचा कशा देशी कढीपत्ता। तर हे कढीपत्ता आता हे तेलामध्ये टाकून दाखवणार आहे हे सगळं तुम्हाला। आता हे आपण कढई गरम करायला ठेवायची। आता ह्या कढईमध्ये बघा आपण हे तेल गरम करायला वतायचे। बघा हे 1 लिटर तेल आहे। आता हे तेल आपण गरम करायला ठेवलेलं आहे। हे तेल आता गरम जरा झालं की आपण त्याच्यात ह्या वस्तू टाकून घ्यायच्या। आता हे आपण कढीपत्ता धुवून चाप करून घेतलेला आहे। बघा हे आता कढीपत्ता टाकून घ्यायचा। हे तेल आता आपलं गरम झालेलं आहे। ह्या तेलामध्ये बघा कढीपत्ता टाकायचा, नंतर हे मेथी दाणे टाकायचे, हे आवळा आणि कांदा हे तेलामध्ये टाकून घ्यायचे। आता हे बघा जास्वंदीची फुलं आणि पानं, हे जास्वंदीची फुलं पानं बघा त्याच्यामध्ये आता कशी टाकायची। हे आपण सगळे हे एकदम मिसळून घ्यायचे, एकदम हलवून घ्यायचे। हे तेलामध्ये चांगलं 15-20 मिनिटं चांगलं तेल उकळून द्यायचं। हे आता हे सगळे वस्तू टाकलेल्या ह्याचा सगळा अंश सगळा तेलामध्ये उतरतो, कारण 10 ते 15 मिनिटं चांगलं उकळून द्यायचं। मग ह्याचा अंश उतरला की तेल तयार होतं। मग आपल्या केसाला एकदम आरोग्यदायक आहे, कारण केस काळे होतात आणि केस गळती थांबते आणि एकदम केसाला चमक येते। हे आता चांगलं तेल कढून द्यायचं आपल्याला 10 ते 15 मिनिटं 20 मिनिटं पण उकळू शकतो। चांगलं बारीक गॅस एकदम मध्यम गॅस ठेवायचा। जेवढं तेल उकळेल ना तेवढं ह्या वनस्पतीमधले सगळे आपले अंश उतरतात। बघा हे आपलं तेल चांगलं कडून झालेले, वास खूप सुटला ह्या तेलाचा, कारण ह्याच्यात आता तेल तयार झालेलं आहे। आता आपण हे बघा तेल कसा कलर झाला तेलाचा, हे तेलाचा कलर असा झालेला आहे। आता हे आपण थंड होऊन द्यायचं। चांगला थंड झालं की आपण बाटली भरून घेणार तेलाची, मग तुम्हाला पुढचं दाखवणार आहे। आपलं थंड झालेलं तेल आता आपण हे सगळं आता असे शोधायला हे आपण चाळणीमध्ये टाकून घ्यायचे आधी। हे स्वतः टाकायचं आहे। हे तेल आता आपण गाळून घेतलेलं आहे। नंतर बघा हे तेल बघा कसा कलर झाला। आपण छोट्या चाळणीने नंतर चोचणार आणि भरणीमध्ये भरणार, नंतर भरणीत बनवून ठेवणार। तुम्हाला नंतर दाखवणार आहे भरणीत भरल्यानंतर। बघा हे आता आपले थंड तेल झालेलं आहे। आता मोठ्या गाळणीने गाळलेले, तर आता आपण जरा थोडा गाळ जातो मोठ्या गाळणीने। मग आता ही छोटी घेतलेली गाळण, मग आता बघूया आपण छोट्या गाळणीने कसा कलर येतो। एकदम वास येतो, सुगंध वास येतो। एकदम तेल छान झाले आणि खूप कळलेले आणि आपली केस गळती थांबते, पांढरे केस होत नाहीत, एकदम काळी कुळकुळीत केस दिसतात। तुम्ही पण असेच बनवा आणि लावून बघा आणि आम्हाला सबस्क्राईब करून लवकरात लवकर कळवा। बघा हे तेल गाळून झालेलं आहे। आता हे तेल बघा किती छान सुंदर लाल कलर आलेला आहे। मग हे केस आपले गळती थांबते, केसाची गळती थांबते, आपले केस चमकदार दिसतात आणि नैसर्गिक तेल बनवलेलं आहे। तर तुम्ही हा तेल असाच बनवा
आणि आम्हाला कळवा. बघा आता आपण हे आपला घरचा कढीपत्ता, देशी कढीपत्त्यापासून तेल बनवलेलं आहे. हे कढीपत्ता आता बघा, हे जास्वंदीची पानं फुलं आपण हे पण वापरलेलं आहे. आणि आवळा वापरलेला, कांदा वापरला आहे, मेथीचे दाणे वापरले आहेत. तर हा असे नैसर्गिक तेल बनवलेलं आहे. तर तुम्ही असेच तेल बनवून वापरून बघा आणि काय फरक पडला तर आम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून लवकरात लवकर कळवा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. तर मंडळी, तुम्ही व्हिडिओच्या खाली हे जे पांढरे बटन बघत आहात, इंग्रजीमध्ये सबस्क्राईब आणि मराठीमध्ये सदस्यत्व घ्या, हे बटन दाबा. मग तुम्ही आमच्या चॅनलचे सदस्य होईल आणि आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वांच्या आधी बघायला भेटतील. धन्यवाद.